अजिंक्यतारा ग्रुप प्रस्तुत अंकुर शाश्वततेची हमी. नमस्कार मंडळी. खरीप हंगामाची सुरुवात असल्याने सगळीकडे पेरणीची लगबग सुरू आहे. आपल्या आनंदवाडी गावामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू आहेत. याच वेळी आपल्या गावातील एक शेतकरी सखाराम मात्र चिंताग्रस्त होऊन गावातील पारावर बसलेला आहे. नेमकं काय झालं असेल, चला जाणून घेऊया. सखाराम, अरे सखाराम, हो अरे कुठल्या विचारात बुडलाय बा? काही नाही रे, सोड. अरे बोल की का काय झालं? अरे पेरणीची चिंता लागली आहे माझ्या माग. मागच्या वर्षी हे झालं ते पुन्हा यंदा झालं तर. अरे काय राजा, कसली चर्चा चालली? सावडी बसून आम्ही काय लग्नाची तयारी करतो का? आता लागली तयारी पेरणीची. हा ना राजा, मलाही प्रश्न पडलाय, काय पेरावर काय नाही. काय सखाराम भाऊ, काय पेरणार? अरे काय पेरणी करता बाबा? या वर्षी बियाण्यावर काही भरोसा तरी आहे का? मागच्या वर्षी मी बियाणं पेरलं होतं ते अर्ध उगवलंच नाही. हा ना बा, माया पण मागच्या वर्षी झालं, बरचसं बियाणं उगवलं नाही. मग बाजारात तर नवीन बियाणे यायला लागले आणि ते बी इतकं महाग, कुठलं घ्यावा तेच कळलं ना. यावर काहीतरी तोडगा निघाला अरे पाहिजे. मागं 2-3 दिवसापूर्वी कसली तरी दौंड ऐकली का तुम्ही? कुठली तरी सभा आहे म्हणे. कसली सभा? काय करू, एक काम करू, सरपंच साहेबांना जाऊन विचारू. चला तर मग जाऊया. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार मंडळी, या बसा. कसं काय येणं केलं मंडळी? अहो सरपंच साहेब, आम्ही ऐकलं होतं आज कसली तरी सभा काय आहे बा? हो गड्या, कृषी विभागाच्या मॅडम येणार होता सायंकाळी सभेसाठी. चालतंय मग येऊ ना सभेला. हो या मग सायंकाळी सभेसाठी. चालतंय साहेब, मग येतो सायंकाळी. या. नमस्कार मंडळी. नमस्कार मॅडम. काय चाललंय? पेरणीची तयारी चालली मॅडम, पण यंदा कोणतं बियाणं चांगलं वापरावं तेच कळत नाहीये. त्यासाठी तर आपण आजची सभा ठेवली. तुम्हाला पेरणीपूर्वी काय काय समस्या येतात, त्यावर आपल्या उपाययोजना, काय काय काळजी घ्यायची, त्यासाठी आपण चर्चा करणार आहोत. हो मॅडम, पण मागच्या वर्षी माझं अर्ध बियाणं तर उगवलंच नाही. बरं मला सांगा, तुम्हाला उगवण क्षमता चाचणीविषयी काही माहिती आहे का? नाही मॅडम. चला तर मग आता आपण उगवण क्षमता चाचणी कशी करायची याबद्दल जाणून घेऊ. तर मग बघूया उगवण क्षमता नेमकी तपासायची कशी. अगदी सोपं आहे. त्यासाठी एक गोणपाट ओलं करून घ्या. आता पेरावयाच्या बियाण्यातील कोणत्याही 100 बिया अंदाजे घेऊन त्या गोणपाटावर 10-10च्या ओळीने 10 ओळी करून एकमेकांपासून समान अंतरावर ठेवून घ्या. एकदा बिया ठेवून झाल्या की त्यावर दुसरं ओलं गोणपाट झाकून टाका. त्यानंतर हलक्या हाताने गोणपाटाची गुंडाळी करून घ्या. ही गुंडाळी 3-4 ठिकाणी सुतळीच्या सहाय्याने हलकीच बांधून घ्या. आता गोणपाटाची गुंडाळी पुढील 4 दिवस अंधाऱ्या ठिकाणी अशीच ठेवायची आहे. ओलावा टिकून राहण्यासाठी गरजेनुसार पाणी शिंपडून गोणपाट ओले ठेवा. 5 दिवसांनी ही गुंडाळी उघडून चांगले कोंब आलेली दाणे वेगळी करा व ते मोजा. किती टक्के दाण्यांना चांगले कोंब आलेले आहेत हे तपासा. हीच तर आहे आपल्या बियाणाची उगवण क्षमता चाचणी. पण मॅडम 100च दाणे का? असते 100 दाण्यांवरून आपल्याला टक्केवारी समजते. म्हणजे जर 100 पैकी 90 दाणे उगवले चांगले अंकुरले तर 90%, जर 60 दाणे उगवले चांगले अंकुरले तर 60%. याप्रमाणे आपल्याला लक्षात येईल. अरे हे तर लय सोपं आहे, घरच्या घरीही करता येईल. आता आपण एक काम करू, 5 दिवसानंतर या चाचणीचा निकाल पाहण्यासाठी परत एकदा येऊ. ठीक आहे मॅडम. आणि मला कसं वाटतंय, तुम्ही सगळ्यांनी पण ही चाचणी करून पहा, म्हणजे आपल्याला फरक तर जाणवेल ना. चालेल चालेल, ठीक आहे, आम्ही करून बघतो. काय रे का, काय वाटतंय? याचा काही फायदा होईल का आपल्याला? अरे करून तर पाहूया, काय होतं ते बघू. चला मग करून भाऊ. मंडळी, त्या दिवशी जी आपण चाचणी घेतली ना, त्यामध्ये 100 पैकी 90 दाणे उगवलेत. म्हणजे आपली उगवण क्षमता 90%. म्हणजे हे बियाणं पेरणीसाठी एकदम योग्य. पण मॅडम, माझ्या चाचणीत तर 50%च बियाणे उगवले. मग मी पेरणी करावी की नाही? नाही, ते बियाणं पेरण्यास योग्य नाही. मॅडम माझे तर 70% उगवले, तर ते पेरणीसाठी वापरू का नको मग? वापरा की. आपल्याला तर 70 किंवा 70 पेक्षा जास्त जर बियाणे आले तर आपण ते पेरणीसाठी वापरू शकतो. हो खरंच मॅडम, तुम्ही दिलेल्या माहितीमुळे आमचं होणारं मोठं नुकसान टळलं. नमस्कार मंडळी. नमस्कार मॅडम. काय मग झाली का पेरणी? हो मॅडम. झाले की? काय मग आपण घेतलेल्या चाचणीचा झाला का फायदा? हो मॅडम, आता खात्री आहे की पीक उत्पादन चांगलंच येणार. बघितलं का मंडळी, या एका घरगुती चाचणीमुळे तुमचा किती खर्च वाचू शकतो. काय मग घेणार ना उगवण क्षमता चाचणी?
भरघोस उत्पादनासाठी उगवण क्षमता चाचणी घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई.